जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये संत एकनाथ महाराजांनी रचलेला हरिपाठ पाहतोय. आज आपण चौथा अभंग बघणार आहे. चौथा अभंग आहे, जे जे दृष्टी दिसे ते ते ब्रह्मरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, तयावीण ठाव रिता कोठे. वैष्णवांचे गुह्य मोक्षांचा एकांत, अनंतासी अंत पाहता नाही. आदि मध्य अंती अवघा हरी एक, एकाचे अनेक हरी करी. एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एका जनार्दनी ऐसे केले. जेव्हा अभंगाच्या शेवटी एकाकार झाले जीव शिव दोन्ही असं नाथ महाराज म्हणतात, तेव्हा स्पष्ट आहे की नाथ महाराज सायुज्य मुक्तीचं वर्णन या अभंगामध्ये करतायत. पण नाथ महाराजांचं हे वैशिष्ट्य आहे की इथे फक्त ते सायुज्य मुक्ती सांगत नाहीत. सायुज्य मुक्ती म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं, आपणच स्वतः आत्मरूप होणं, आपण आपल्याला ओळखणं, हे तर उघड आहे. पण नाथ महाराज फक्त एवढं सांगून इथे थांबत नाहीत. ते या अभंगामध्ये हा जो एक आहे, ज्याच्याशी आपण एकरूप होतो आणि सायुज्यता पावतो, त्या एकाचे गुणधर्मही सांगतात. शिवाय सायुज्यतेची अवस्था वर्णन करताना साधकाचा अनुभवही सांगतात. असा हा एक अलौकिक अभंग आहे. अभंगाच्या सुरुवातीला नाथ महाराज म्हणतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. अर्थ उघड आहे की ही अवस्था आहे. असं करा असं नाथ महाराज सांगत नाहीत, कारण असं करायचं म्हणून करता येत नाही. उदाहरणार्थ, आपण कुणीतरी आहोत या जाणीवेसहित आपण जगत असतो. म्हणजे मी पुरुष आहे, माझं वय अमुक अमुक आहे, माझं नाव, शिक्षण वगैरे वगैरे, हे आपल्याबरोबर आपण वागवत असतो. समोर एखादी व्यक्ती आली की आपण तिला त्याच्या नावाने किंवा ओळख नसेल तर तो काय दिसतो त्या स्वरूपावरून त्याला ओळखतो की ही बाई आहे, हा पुरुष आहे, हा मुलगा आहे, मुलगी आहे वगैरे वगैरे. असंच माणसं सोडून इतरही बाबतीत आहे. म्हणजे हा दगड आहे, हे झाड आहे, हे टेबल, ही खुर्ची, हे घर वगैरे वगैरे आपण आपल्यापासून वेगळे काढून पाहतो. साहजिक आहे की आपण काय तिथे हरी पाहत नाही. बरं, समजा आपण असं ठरवलं की सगळीकडे हरी बघायचा, तर असं ठरवून हरी दिसतो का हो? मुळात आधी आपल्याला माहीत आहे का की हरी कसा असतो किंवा कसा दिसतो? तेच मुळात आपल्याला माहीत नाही. आणि जरी आपण ठरवलं की सगळीकडे हरी पाहायचा, तर मग ठरवणारा कोण? आपलं मनच ना, किंवा बुद्धी, किंवा आपला तर्क, किंवा आपले विचार. आपलं मन, बुद्धी, तर्क आणि विचार याच्या पलीकडे जाऊन आपल्याला ठरवता येतच नाही. भगवंत तर या सगळ्यांच्या पलीकडे आहे. आपण मुख्यतः 2 प्रकारच्या इंद्रियांनी बनलेलो आहोत. त्यातील एका प्रकारात दशेंद्रिये येतात. दशेंद्रिये म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये. आणि दुसऱ्या प्रकारात अंतःकरण येतं. करण याचा अर्थही इंद्रिय असा आहे. अंतःकरण म्हणजे आतील इंद्रिये. मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार हे अंतःकरण आहे. म्हणजे आपलं मन, चित्त, बुद्धी आणि आपला अहंकार ही आपल्या आतील इंद्रिये आहेत. म्हणजे मला ठरवून जर हरी पाहायचा असेल तर दशेंद्रिये किंवा माझं अंतःकरण यांचा वापर करून मला हरी पाहावं लागेल. पण हरी तर इंद्रियांना अगोचर आहे असं उपनिषदांपासून सगळे सांगतात. याचा अर्थच असा की जेव्हा नाथ महाराज म्हणतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, ही एक अवस्था आहे. ही अवस्था समजून घेण्यासाठी आपण दृष्टीचा अर्थ पाहूया. डोळा म्हणजे दृष्टी का हो? मुळीच नाही. डोळा हे फक्त इंद्रिय आहे जे मांसाने बनलेलं आहे.
आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर तो फक्त एक कॅमेरा आहे किंवा खिडकी आहे. डोळ्याच्या मागे बघणारा जर अस्तित्वात नसेल तर त्या डोळ्याला काहीही दिसत नाही. ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात, भिंतीवर सुंदर डोळ्याचं चित्र काढलं तर त्या डोळ्याला काहीही दिसत नाही. तसंच जर चैतन्य तत्व आत नसेल तर त्या डोळ्यामधून काहीही दिसत नाही. म्हणजेच डोळा म्हणजे दृष्टी नव्हे. दृष्टी याचा अर्थ त्या डोळ्यामागची शक्ती ज्यामुळे डोळा दृश्य पाहू शकतो. म्हणजेच दृष्टी हा शब्द त्या डोळ्यामागील चैतन्याला निर्देशित करतो. मग असं पहा, दृष्टी ही सगळ्याच गोष्टींना आहे. जशी माझ्या डोळ्याला आहे तशी माझ्या त्वचेलाही आहे. मला बघा, स्पर्शाने काही गोष्टी समजतात, मग ती माझ्या त्वचेची दृष्टीच झाली. कानांना मला ऐकू येते म्हणजे श्रवण ही माझ्या कानांची दृष्टी झाली. म्हणजेच दृष्टी याचा अर्थ अनुभव घेणे ही प्रक्रिया. आता अनुभव घेणे ही प्रक्रिया अनुभव घेणारा जर मागे नसेल तर शक्य नाही. केनोपनिषद असं सांगतं की डोळा ज्याच्यामुळे बघू शकतो त्याला डोळा बघू शकत नाही. मन ज्याच्यामुळे विचार करू शकते त्याचा विचार मन करू शकत नाही. बुद्धी ज्याच्यामुळे तर्क लावू शकते त्याचा तर्क बुद्धी लावू शकत नाही. तसंच ज्याच्यामुळे त्वचा स्पर्श अनुभवू शकते त्याला त्वचेनं स्पर्श करता येत नाही. असा हा आत्मा आहे, असा हा हरी आहे. नाथ महाराज जेव्हा म्हणतात की जे जे दृष्टी दिसे, जे म्हणून काही मला अनुभवाला येतं ते जेव्हा हरिस्वरूपच असतं. याचा अर्थ अनुभव घेणाऱ्याशी जेव्हा तो साधक तदाकार होतो तेव्हा त्याला ही अवस्था प्राप्त होते की जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. कारण बघणारा, अनुभव घेणारा अनुभवापासून वेगळा राहतच नाही, तो अनुभव रूपच होतो. आत्ता तसं आहे का? आत्ता तसं नाही. माझ्याजवळ माझा मीपणा आहे. आठवा, अंतःकरणातील अहंकार नावाचं इंद्रिय. ते आपल्याजवळ असल्यामुळं आपल्याला आपण वेगळेच समजतो आणि या वेगळेपणातून आपण अनुभव घेतो. जसं हरिपाठाच्या निरूपणात एकदा विषय आलेला पहा. महाराज म्हणतात, माणूस म्हणतो माझं डोकं दुखतंय, माझा हात दुखतोय, माझा पाय दुखतोय. म्हणजे अजाणता तो आपल्या शरीरापासून स्वतःला वेगळं समजत असतो, बोलतही असतो, पण प्रत्यक्षात मात्र आपलं शरीर, आपला देह म्हणजेच मी अशा भ्रमात वावरत असतो. तसंच आपण प्रत्येक अनुभव द्वैतातून घेतो, या अहंकाराच्या इंद्रियामार्फत घेतो. पण नाथ महाराज या अवस्थेचं वर्णन करताना म्हणतात, जे जे दृष्टी, जे म्हणून काही अनुभवाला येतं ते ते दिसे हरिरूप. म्हणजे अनुभव घेणारा हरिस्वरूपच तिथे असतो. याचाच अर्थ तिथे कुठलंही द्वैत राहत नाही. द्वैत आहे म्हणून साधनाचं प्रयोजन आहे बरं का. द्वैतच नसेल तर साधनाचं प्रयोजन राहत नाही. म्हणून नाथ महाराज पुढे म्हणतात, पूजा ध्यान जप त्यासी नाही. मात्र याचा वरवर अर्थ करायचा नाही. याचा वरवर अर्थ केल्यास असं वाटेल की ज्याला ज्ञान प्राप्त झालं, ज्याला आत्मस्वरूप कळलं, त्याला आता पूजा ध्यान जप याचं काही कारण उरलं नाही. असा त्याचा अर्थ नाही. जो द्वैताच्या पलीकडे गेला त्याला साधन उरलं नाही. याचा अर्थ साधन करणारा द्वैतभावाने तिथे राहिला नाही. ज्यावेळी तुकाराम महाराज प्रेमाने पांडुरंगाच्या गालावरून हात फिरवतात, किंवा जेव्हा रामकृष्ण परमहंस कालीमातेची पूजा करतात, किंवा जेव्हा गोंदवलेकर महाराज रामापुढे हार ठेवतात, फूल वाहतात, त्यावेळी ते त्यांच्या अहंकाराने ते करत नाहीत. त्यांच्या द्वैतातून ती पूजा, ती उपासना ते करत नाहीत. ते जेव्हा फूल रामरायांना वाहतात तेव्हा ते रामचंद्र होऊनच रामाला फूल वाहतात. रामकृष्ण परमहंस हे कालीमातेचे पुजारी होते. त्यांना ठाकूर म्हणत असत. त्या काळी राणी रासमती होती. त्या राणीकडे कोणीतरी अशी तक्रार केली की हे पुजारी कालीमातेला भोग देण्याच्या ऐवजी स्वतःच भोग घेतात.
कालीमातेला मळवट भरण्याच्या ऐवजी स्वतःच मळवट भरून घेतात. राणी रासमती गुरुपदिष्ट मार्गाने जाणारी होती. ती रामकृष्णांचा अधिकार जाणून होती. तेव्हा ती म्हणाली की माझा पूर्ण विश्वास आहे की रामकृष्ण जे करतात ते देवीपर्यंत पोहोचतं. असा जो ज्ञानी भक्त आहे तो देहभावातून पूजा, नाम, जप किंवा ध्यानधारणा करत नाही. तो आत्मभावानेच करतो. त्यामुळे मी पूजा करतोय, मी ध्यानाला बसलो, मी जप करतो असा भाव त्याच्या ठिकाणी असतच नाही. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. या अवस्थेतील साधक कसा असतो? पूजा, ध्यान, जप त्यासी नाही. म्हणजे त्यात त्याचा कर्तेपणा राहत नाही. तो ती पूजा, ध्यान, जप सोडून देतो आणि साधना बंद करतो. असा विपर्यास मात्र यातून कोणी काढू नये. पुढे नाथ महाराज म्हणतात, वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव तया वीण ठावरिता कोठे. परमात्मा तर सर्वत्र दाटून आहे, निस्संशय आहे. पण ज्ञानी भक्ताला तो त्याच्या अंतरंगामध्ये सापडलेला असतो. त्यामुळे जी वस्तू माझ्यापाशी सापडली ती वस्तू शोधायला साहजिकच मी बाहेर कुठे जाणार नाही. त्यामुळे अशा ज्ञानी भक्ताच्या दृष्टीने तसं पाहता तीर्थांचं काही प्रयोजन राहत नाही. पण हा फक्त वरवरचा अर्थ झाला. वैकुंठ ही साधनेतील एक अवस्था आहे. वैकुंठ ही खरं म्हणजे केवल कुंभकाची अवस्था आहे. केवल कुंभकामध्ये श्वास अत्यंत सूक्ष्म झालेले असतात. मन ऊर्ध्वगामी झालेले असते आणि ते पवनासहित चिदाकाशामध्ये लय झालेले असते. त्या स्थितीमध्ये साधक कित्येक काळ राहू शकतो. अर्थात तो किती काळ त्या अवस्थेमध्ये राहील हे किती प्रमाणात साधना साधकाला पचते यावर अवलंबून असते. अगदी बाह्य उदाहरण द्यायचं झालं तर समजा आपल्याला शास्त्रीय संगीत आवडतं. हो, पण आवडतं म्हणून आपण किती वेळ ऐकू शकतो? 1 तास, 2 तास, 4 तास. आपण सलग 40 तास शास्त्रीय संगीत ऐकू शकणार नाही, कितीही आवडत असलं तरी. म्हणजेच आपली आवड जरी असली तरी ती पचनी पडण्याची क्षमता वेगवेगळी असते. तसं एखादा साधक मन शांत होण्याच्या स्थितीमध्ये पोहोचतो, पण त्या स्थितीत तो किती वेळ राहू शकतो हे त्याच्या साधनेवर अवलंबून आहे. एकदम असं दीर्घकाळ शांत मनाच्या स्थितीत थांबता येत नाही. कालांतराने विचार यायला लागतातच आणि साधक पुन्हा देहभावावरती येतो. तसंच केवल कुंभक अवस्थेचं आहे. केवल कुंभक अवस्था गुरुकृपेने एखाद्या वेळेस प्राप्त होईलही, पण त्या अवस्थेमध्ये साधक टिकेलच असं नाही. थोड्या वेळाने तो खाली येतो आणि पुन्हा विचार चालू होतात. या अवस्थेमध्ये क्षणिक मनाचा लय झालेला असतो. पण ज्ञानी भक्ताच्या बाबतीत मात्र हा लय कायमस्वरूपी झालेला असतो. तो कदापिही मनावर येत नाही. आणि एकदा मनाचा लय झाला की मग तो साधक देहाला निसर्गाप्रमाणे सोडून देतो. त्यामुळे ज्ञानी भक्ताचे श्वास बंद आहेत असं तुम्हाला दिसणार नाही. पण अहो, त्याचं मनच त्या ठिकाणी नाही. आणि मनच जर नाही तर श्वास राहिले काय आणि गेले काय? अशी ही अलौकिक अवस्था आहे. आणि त्याच अवस्थेला वैकुंठ अशी संज्ञा आहे. या ठिकाणी जाणे नाही, येणे नाही, विकार नाहीत, मन नाही, त्रिगुणही नाही आणि त्यामुळे काळाची सत्ताही नाही. काळ म्हणजेच वेळ आणि यालाच वय अशी संज्ञा आहे. म्हणूनच वय जिथं कुंठित होतं ती वैकुंठ अशी ही अवस्था. ही अवस्था ज्याला प्राप्त झाली त्याला तिथेच सगळी तीर्थे असतात. त्या अवस्थेमध्ये राहणे हेच तीर्थाटन होऊन जाते. मग त्या साधकासाठी कैलास म्हणा, काशी म्हणा, काहीही म्हणा, सर्व काही त्याच्या अंतरातच त्याला मिळते. असा साधक आपल्या आत्मभावाच्या ठिकाणी शांत अवस्थेमध्ये राहतो. तया वीण ठाव रिता कोठे असं नाथ महाराज पुढे म्हणतात. त्याची अवस्था अशी असते की तो स्वतःमध्येच तृप्त असल्यामुळे त्याच्या ठिकाणी सर्व तीर्थे असतात. त्यामुळे त्याला कुणी पांडुरंगापुढे उभे केले तर तो म्हणेल,
हा इथेच फक्त थोडीच आहे, हा तर सर्वत्र आहे. हे त्याचे फक्त बोलणे नसते, ही त्याची प्रत्यक्ष अनुभूती असते. म्हणूनच तया वीण ठाव रीता कोठे असं तो म्हणू शकतो. मग कुणाला असं वाटेल की अशा संताला, अशा ज्ञानी पुरुषाला तीर्थांचं काही प्रयोजनच जर नाही, तर मग ज्ञानेश्वरादी संतांपासून सगळेजण पंढरीला जाण्यासाठी का आतुर असतात? घसा कोरडा करून लोकांना ते आजपर्यंत का सांगतायत की एक वेळ पंढरीला जा, एक वेळ माझ्या रामापुढे उभे राहा, असं गोंदवलेकर महाराज कळवळून का सांगतायत? आणि हेच वैष्णवांचं गुह्य आहे की तीर्थांच्या ठिकाणी तो परमात्मा आहे, निश्चित आहे, पण मूळ जर तो कुठे असेल तर तो तुझ्या अंतरामध्ये आहे. तो ज्याने गाठला, तो ज्याने प्राप्त करून घेतला, तो वैकुंठ दशेमध्ये गेला आणि सर्व तीर्थे आपल्या ठायी आहेत हे त्याने अनुभवले. आणि हेच गुह्य आहे. म्हणजे पंढरपूरला जायला हरकत नाही, पण पंढरी तुझ्या शरीरामध्येच आहे हे जाणून घे. हे ते गुह्य. आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणे हेच ते गुह्य. आणि हाच मोक्षाचा, गुह्याचा मार्ग वैष्णव जाणून असतात. आणि तो मार्ग नाथ महाराज सांगतात एकांत या शब्दामधून. एक कोण आहे? तर आत्मा, हेच ते एक आहे. हरिपाठातील ओळ आठवा, एक हरी आत्मा. एक कोण आहे? तर हरी आहे आणि तोच आत्मा आहे. नाथ महाराज म्हणतायत, या एकामध्ये जो अंत करतो, कुणाचा अंत? आपल्या अहंकाराचा, देहभावाचा, देहबुद्धीचा जो अंत करतो, तोच एकांत साधतो. आणि हा एकांत साधणे म्हणजेच मोक्ष आहे आणि हेच ते गुह्य आहे. म्हणूनच ओळ अशी आहे, वैष्णवांचे गुह्य मोक्षांचा एकांत. पुढे ते म्हणतात, अनंतासी अंत पाहता नाही. अहो, त्याला अंत नाही म्हणूनच तो अनंत आहे. अंत तरी कुठल्या गोष्टीला असतो? ज्या गोष्टीची कुठे ना कुठे सुरुवात आहे त्याला अंत आहे. आपल्या देहाला अंत आहे, कारण एक अशी तारीख भूतकाळामध्ये आहे जेव्हा या देहाचा जन्म आहे. ज्याला जन्म आहे त्याला अंत आहेच, ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहे. आत्मा मात्र असा नाही. आत्मा अनादी आहे, अनंत आहे, अर्थातच त्याला अंत नाही. नाथ महाराज म्हणतात, अनंतासी अंत पाहता नाही. या अनंताला ओळखलं मात्र पाहिजे. पाहणे असा शब्द नाथ महाराज इथे वापरतायत पहा. पाहता नाही. त्याला जर आपण पाहिलं, आत्म्याचा जर अनुभव आपण घेतला, तरच आपलाही अनुभव अनंताचा होईल. अन्यथा जर आपण स्वतःला देह समजलो तर मग आपल्याला मृत्यू निश्चितच आहे. मी जीव मज बंधन, मज आहे जन्ममरण, अशी आपली सर्वसामान्य धारणा असते. आणि म्हणूनच मी मरणार असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात मरतो तो देह मरतो. आपण तसेच असतो हे आपल्याला कदापि उमगत नाही. ते उमगण्यासाठी साधना करावी लागते. साधनेसाठी साधना मिळावी लागते. साधना मिळण्यासाठी सद्गुरू असावे लागतात. आणि त्यांच्या कृपेनेच आपण कोण हे आपण स्वतः ओळखतो. आपण तेच असतो जो अनंत आहे, आणि अनंत तोच आहे जो आत्मा आहे. या अनंताला अंत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण जेव्हा आपणही अनंत आहोत असा आपला प्रत्यक्ष अनुभव होतो, त्यावेळी मग आपणही अंतररहित होतो. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, अनंतासी अंत पाहता नाही. जर त्याला ओळखलं तर अंत आपल्यालाही नाही. आपणही मग सच्चिदानंद स्वरूपच आहोत. पुढच्या 2 ओळींमध्ये नाथ महाराज या आत्म्याचं अनेकत्व कसं प्रगट झालं हा विषय सांगतात. आणि आपण नेमकं सायुज्यता पावतो म्हणजे काय होतं तेही सांगतात. पण तो अर्थ आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.